सुंदर अशी सुरुवात फलंदाजाकडून. दुसरा चेंडू अलगद दिशा देण्याचा प्रयत्न. बॅटची गळा घेत चेंडू रेंगाळत राहिला यष्टीरक्षकाच्या बाजूला आणि याचबरोबर एक धावसुद्धा प्राप्त केलेली. पाच धावा फळ्यावरती लागलेल्या. आघाडीचे फलंदाज राहुल आणि यश चौरे. आज यश चौरे यांनी आपले इरादे पहिल्यांदाच जाहीर करून दिले. पहिलाच एक चौकार खेचून. अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू स्वीप करून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु साफ अपयश. या चेंडूवर धाव निश्चितच मिळालेली नाही. राहुल पंचा यश चौरे अशी फलंदाजांची जोडी. डावखोरे फलंदाज राहुल पंचा गोपाल राऊत. पुढचा चेंडू सुरेख असा फटकार हाणला खरी आणि हा त्यांच्या ऑनला, कारण डावखोरे फलंदाज आहे त्यांच्या ऑन साईडला गेलेला हा फटकार होता, म्हणजेच लॉंग ऑनला. एक धाव एकत्रित केली. 6 धावा फळ्यावरती लागलेल्या. पुन्हा चेंडू अगदी बरोबर आमच्याकडे आणि हा चौकार 1 बाउन्स. ते जाहीर करून दिलेले आहे. ज्या ठिकाणी लो स्कोरिंग मॅच होत आहे अशा ठिकाणी तो धाकड फलंदाजी करतोय, म्हणजेच या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पाडला जाऊ शकतो यात शंका नाही. यश राहुल. यावेळी गोपालचा पुढचा चेंडू पॉईंटच्या दिशेने मारलेला फटकार खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. जिथे आशा सोडल्या होत्या फलंदाजांनी की मला धाव मिळेल आणि क्षेत्ररक्षकांनी ही संधी दिली त्यांना. पंचांचा इशारा. षटक संपल्याचा. 1 षटक 11 धावा बिनगडी बाद. धाकड अशी सुरुवात या ठिकाणी MVP स्पार्टन या संघाकडून. सन्मान केला या चेंडूचा. धाव घेण्याचा प्रयत्न नव्हता. हो नाही नाही सुरू होतं. अशा क्षणी एक धाव सुद्धा चोरटी धाव प्राप्त केली 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून. धावसंख्या वाढून झालेली 12 धावा. राहुल पंचा डावखोरे फलंदाज फारच मागे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. जवळपास यष्टीच्या जवळ गेले होते चेंडू आणि फळीचा सामना होऊ शकला नाही. फारच बॅक फुटवर म्हणतो आपण त्याला, जाऊन मारण्याचा प्रयत्न. या चेंडूवर धाव मात्र मिळालेली नाही. पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न. चेंडू रेंगाळत जातो यष्टीरक्षकाच्या मागे. गोलंदाजी करतो निखिल मोरे. 13 धावा.
बिनगडी बाद आणि चोख कामगिरी बजावताना दिसत आहेत आघाडीचे फलंदाज यश आणि राहुल. गोलंदाजी करतोय निखिल मोरे. यावेळी मात्र यष्टीरक्षकाची योग्य साथ मिळाली पाहिजे. सुरेख गोलंदाजी करतोय. पंचांचा इशारा वाईज असल्याचा. आत्मविश्वास अशाच्यानी उंचावतो गोलंदाजाचा जेव्हा डॉट चेंडू जातात आणि एखादा मोठा फटकार मारला की फलंदाजाचा आत्मविश्वास बळावतो. क्षेत्ररक्षकाकरवी जर त्याला योग्य साथ लाभली. आतापर्यंत केवळ 2 धावा दिल्या निखिल मोरे यांनी आपल्या पहिल्या षटकामध्ये. पुढे सरसून डोलवण्याचा प्रयत्न. सुंदरसा कव्हर ड्राईव्ह हाणलेला आहे. चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने बघावला गेले या ठिकाणी आणि या ठिकाणी चेंडू सीमा पार. आडोगाड प्रयत्न यावेळी मात्र रिव्हर्स सुरेख असा फटकार त्यांच्या मिड विकेटच्या दिशेने. हा चेंडू सुद्धा सीमारेषेच्या बाहेर. आणि आता मात्र या सामन्याची सूत्र राहुल पंचा यांनी आपल्या हातामध्ये घेतली. डावखोरे फलंदाज. पहिला फटकार हाणलेला होता तो मिड विकेटला, माफ करा त्यांच्या कव्हरला, कारण डावखोरे फलंदाज आहे. आणि आताचा फटका त्यांच्या मिड विकेटला. 2 फटकारावर 2 चौकार हाणलेले आहे आणि दोनही खेळाडू 6 चेंडूमध्ये 2 चौकार हाणून 10 आणि 11 धावांवर अनुक्रमे आहेत आणि हल्ला चढवला आहेत. पहिले 4 चेंडू निखिल मोरे यांनी अतिशय सुरेख हाताळले होते. त्यानंतर मात्र शेवटच्या 2 चेंडूवर 2 चौकार या ठिकाणी त्यांना बसले आणि महागडं षटक झालं. 2 षटक 22 धावा बिनगडी बाद. धाकड अशी सुरुवात. पुन्हा एकदा चेंडू आणि फळीचा फारसा संपर्क झालेला नाही, परंतु हा कव्हरला फटकार मारण्यात यश प्राप्त केलं राहुल पंचा यांनी आणि धावा वाढून झालेल्या आहेत 23 धावा. गोपाल यश यांनी ही धाव घेतली होती. गोपाल राऊत विरुद्ध राहुल. पुढे सरसावून डोलवण्याचा प्रयत्न होता जरूर. या ठिकाणी फलंदाज आणि यष्टीरक्षक दोघेही चुकले. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा मानस नकारला. पंचांचा इशारा बाईज असल्याचा. आजच्या या सामन्याचे पंच श्याम सर, नागपूरवरून बिलॉंग करतात. तरण सर आणि श्याम सर. सुरेख फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने. या ठिकाणी अर्जुन यांनी चेंडूला अडवलं, मात्र या ठिकाणी त्यांना समजू शकला नाही चेंडू. सुरेख फेकी यष्टीवर. एकच धाव. पंचवीस धावा फळ्यावरती लागलेल्या. तिसरं षटक प्रगतीवर. गोलंदाजी करतोय गोपाल राऊत. सामना करतोय आता राहुल पंचा. या चेंडूवर धाव मात्र मिळालेली नाही. पुढे सरसावून टोलवण्यात त्रिफळाचीत राहुल पंच.
MVP स्पार्टन या संघाचा तगडा फलंदाज या ठिकाणी खेळपट्टीवर येतोय, ज्याचं नाव आहे अक्षय हिरुडकर आणि कालपर्यंत हा खेळाडू अंक तालिकेमध्ये पहिल्या क्रमांकावर होता. अक्षयच आहे ना, इम्पॅक्ट प्लेयर. इम्पैक्ट प्लेयर क्या बोल रहे, आवाज दे रहे. इम्पैक्ट है इम्पैक्ट. फारच मोठा झटका. MVP स्पार्टन मध्ये अंक तालिकेमध्ये कालपर्यंत पहिल्या क्रमांकावर असलेला हा फलंदाज होता, आता दुसऱ्या क्रमांकावर होता आणि आता खातही उघडता आलेलं नाही. अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू ड्राईव्ह करण्याच्या कव्हरला मारण्याचा प्रयत्न होता आणि सरळ झेल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पहिल्याच चेंडूवर बाद होऊन तंबूत परतताना. तीन षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 25 धावा, 2 गडी बाद. नवीन फलंदाज निखिल अक्षयचा अचूक टप्प्यावर सडलेला चेंडू. पंचांकडे दाद मागितली होती, उत्साह भरपूर होता, आत्मविश्वास कमी होता या दादमध्ये आणि पंचांनी ही दाद फेटाळून लावली. सुरेख गोलंदाजी अक्षय बेलखडे यांची. बघितलं की मोठा फटकार मारायला गेलो, टायमिंग व्यवस्थित झालेला नाही. अशा क्षणी मात्र सरळ चेंडूला फळीवर घेतलं आणि एक धाव घेऊन शॉर्ट सेली मिडॉनला हा मारलेला फटकार एक धाव घेऊन आपली जबाबदारी पूर्ण केली. की ज्या ठिकाणी मोठे फटकार बसत नाही अशा ठिकाणी एक धाव घेऊन याला म्हणतात एक परिपक्व फलंदाज. यश चौरे 10 चेंडू 14 धावा 2 चौकाराच्या मदतीने. अक्षय गोलंदाजी करतोय, निखिल सामना करतोय. पुन्हा एकदा डावखोरे फलंदाज आलेले आहे. डावखोरे फलंदाजाच्या जागेवर डावखोरे फलंदाज. चेंडू हवेत, जोखीम पत्करलेला फटका आणि झेल. तिसरा झटका. भव्य रात्रकालीन काटोल प्रीमियर लीग सतत 3 वर्षाच्या यशानंतर वर्ष चौथे, पर्व चौथे 2024. दमदार अशी सुरुवात, आयोजन आणि नियोजन
अध्यक्ष सन्मान्य श्री अंशुभाऊ ठाकूर, उपाध्यक्ष संदीपभाऊ इंगळे, सचिव छगनभाऊ ठाकूर, सहसचिव सलमानभाई अली, नितीनभाऊ पांडे, राहुलभाऊ पंचमभाई, अक्षयभाऊ इरुडकर, परागभाऊ कोल्हे, आदित्यभाऊ पारवेकर, रोशनभाऊ गजबिये, पियुषभाऊ जयस्वाल, चेतनभाऊ भजन, अविनाशभाऊ वाघमारे या सर्व मंडळीच्या अथक प्रयत्नातून यशातून या ठिकाणी अतिशय उत्तम असं आयोजन आणि नियोजन, यामागील उद्देश या ग्रामीण क्षेत्रातील खेळाडूंना चांगल्या प्रकारची संधी मिळावी, त्यांचा खेळाचं प्रदर्शन उच्च दर्जाचं व्हावं, यामागील हा उद्देश. सुरेख असा आवाज आलेला होता. चेंडू आणि फळीच्या मधात जो संपर्क साधला होता, गोळ आवाज आला होता. स्ट्रेटला गेलेला फटकार. धावसंख्या वाढून होती 27 धावा, 3 गडी बाद. सातत्यपूर्ण या ठिकाणी फलंदाजी करतोय यश चौरे. अगदी बुळात सोडलेला चेंडू, त्याला खेळता आलं नाही. चेंडू मात्र यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावला. यावेळी मात्र डाव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू, पंचांनी याला वाईड दिलं. बराच बाहेर असणारा हा चेंडू होता. धावसंख्या वाढून झालेल्या 28 धावा. या चेंडूनंतर हा खेळ मध्यावर येईल. 4 षटकानंतर पाण्याचा अवकाश घेतला जाईल. या चेंडूनंतर याची दक्षता दोन्ही संघाच्या कर्णधारांनी घ्यायची. यावेळी मात्र फाईन लेगच्या दिशेने मारलेला फटकार 2 क्षेत्ररक्षक या चेंडूचा पाठलाग करतात. एक क्षेत्ररक्षकांनी चेंडूला उचलून धरला आणि फेकी केली. ती यष्टी रक्षकाकडे. या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघाकरता 1 धाव एकत्रित केली. 29 धावा फड्यावरती लागलेल्या. 3 गडी बाद. पाण्याचा अवकाश आलेला. या ठिकाणी साईनंद रियालिटीज प्रस्तुत रात्रकालीन काटोल प्रीमियर लीग. यामागील उद्देश या ग्रामीण भागातील प्रतिभावान खेळाडूंना भविष्यात कुठेतरी संधी मिळावी, त्यासाठी उत्तम असं आयोजन आणि नियोजन. ज्याप्रमाणे जितेश शर्मा नावाचा हा खेळाडू आपल्या विदर्भातील खूपगाव हे गाव, नांदगाव खंडेश्वर तालुका, जिल्हा अमरावती येथील खेळाडू हा सध्या RCB कडून खेळतोय. 11 करोडला हा खेळाडू गेलाय. T20 भारतामध्ये सुद्धा या खेळाडूने आपला खेळाचं प्रदर्शन केलेलं आणि तो T20 या संघाचा प्रतिनिधी आहे भारताचा. शुभम कापसे, नायगाव, बाबुळगाव तालुका, यवतमाळ हा सुद्धा खेळाडू GT गुजरात टायटन या संघामध्ये खेळतोय. त्याचबरोबर सौरभ दुबे हा वर्धा जिल्ह्यातील खेळाडू मागच्या वर्षी बेंगलोर या संघाकडून आपली कामगिरी चोख बजावत खेळलेला होता. सध्याचा खेळाडू धामणगाव रेल्वे तालुक्यातील शिवम देशमुख VCA हा नागपूर बोर्डाकडून VCA मध्ये खेळतोय आणि रणजीमध्ये आपले स्थान पक्के केलेले आहे. आणि या खेळाडूने रणजीमध्ये आपले स्थान जवळपास पक्के केलेले आहे. गेल्या 10-12 दिवसामध्ये जे टुर्नामेंट VCA वरती सुरू आहे, 2 शतकीय खेळी केलेली आहे. डावखोरा हा फलंदाज. अशाच प्रकारचे खेळाडू पुन्हा आपल्या विदर्भामधून, नागपूर जिल्ह्यामधून, काटोल तहसीलमधून, या आपल्या आजूबाजूच्या परिसरामधून निघावे, त्यांना योग्य संधी लाभावी, हा यामागील उद्देश. या उद्देशाने साईनंद रियालिटीज प्रस्तुत भव्य रात्रकालीन काटोल प्रीमियर लीग यांचे भव्य आयोजन आणि नियोजन. यानंतर समालोचन करेल 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला. 29 धावा फलकावरती, 3 गडी बाद. यानंतर समालोचन करेल माझे सहकारी मित्र आदित्यभाऊ पारवेकर. यानंतर समालोचन करेल माझे सहकारी मित्र आदित्यभाऊ पारवेकर. अगदी सोडलेला हा चेंडू हलकासा याला दिशा देण्याचा प्रयत्न होता. 1 धाव घेतली. 3 गडी बाद, 30 धावा फलकावरती. 5वं षटक प्रगतीवर. रवी भाऊ
आमची बॉटल आमच्याकडे पोहोचून द्या. रवी वासरेट. अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू पंचांकडे दाद मागत होते. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल आणि अडीगडी खराब क्षेत्ररक्षण या संधीचा फायदा घेत दोन्ही फलंदाजांनी पंचांचा निर्णय येईल. बहुतेक डेड बॉल झालेला होता असा इशारा केलेला आहे फलंदाजांनी आजच्या या सामन्याचे पंच श्याम सरांनी आणि परती पाठवलं फलंदाजाला. सुरेख असा हा चेंडू, तेवढा सुरेख असा फटकार आणि तेवढं सुरेख असं क्षेत्ररक्षण. तीनही चेंडूवर आतापर्यंत केवळ एकच धाव दिलेली. कपिल थापूरचा चेंडू अगदी वर सोडलेला, त्याला खोदून काढला. चेंडू जातोय लॉंग ऑफला, ऑनला. वाईड लॉंग ऑनलाही म्हणता येईल त्याला. 31 धावा पड्यावरती लागलेल्या. बॅटची कडा चेंडू जातोय थर्ड स्लिपमध्ये. एकाच धाव्यावर समाधान मानतील आणि दोनही संघाला विजयासाठी चाचपडतायत या ठिकाणी MVP स्पार्टन आणि न्यू स्टार हे दोन्ही संघ. दोन्ही संघाला चेंडू हवेत आणि या ठिकाणी झेल टिपलेला, स्क्वेअर लेग डीपला. तळ टोकून मैदानामध्ये तयार आणि सुरेख गोलंदाजी करतायत या ठिकाणी न्यू स्टार या संघाचे संपूर्ण गोलंदाज. अतिशय चोख भूमिका निभावताना न्यू स्टार या संघाला अंक तालिकेमध्ये वरच्या 4 क्रमांकामध्ये यायचं असेल तर करा किंवा मरा हा सामना जिंकावाच लागेल. यानंतरचाही सामना जिंकावाच लागेल. दोनही सामने जर चांगल्या फरकाने या ठिकाणी त्यांनी पार पाडले तर अंक तालिकेमध्ये वरच्या 4 क्रमांकामध्ये येऊ शकतात. पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने, सीमा रेषेच्या बाहेर. आटोकाट प्रयत्न केलेला होता उज्ज्वल आणि त्यांच्या सहकार्याने, परंतु मिड चेंडू जातोय कव्हर, शॉर्ट कव्हरला.
धावसंख्या वाढून झालेली आहे. 37 धावा, 4 गडी बाद. यानंतरचं समालोचन करेल माझे सहकारी मित्र सुरेख फटका. निश्चितच मोठा एक षटकार. पुढचा चेंडू सन्मान केला या चेंडूचा करण सिंग यांनी. यानंतरचं समालोचन करेल माझे सहकारी मित्र आदित्य भाऊ पारवेकर अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद दादा. सो काफी अच्छा षटकार. इसके पहले हमने देखा किरण सिंह के बल्ले से जिस तरीके की उनकी ऊंचाई है, जिस तरीके से किरण सिंह की ऊंचाई है उसी तरीके से षटकार भी काफी ऊंचा इसके पहले गेंद पे, और इस गेंद पे सम्मान करते हुए बल्लेबाज को इज्जत देते हुए काफी अच्छा. इसी के साथ बढ़ता हुआ स्कोर 43 रन, लॉस ऑफ 4 विकेट. अगली गेंद इसी बीच काफी अच्छी वापसी यहाँ पर, काफी अच्छा रन. यहाँ पे रन आउट होने का मौका हो सकता था अगर डायरेक्ट हिट होता तो. काफी खतरे में थे किरण सिंह, बट अपने लंबे कदमों का फायदा उठाते हुए किरण सिंह जल्दी पहुंच जाते हैं. आखिरी गेंद शेष इस ओवर की. यश जो कि सलामी बल्लेबाज आए थे स्पार्टन की तरफ से, अभी भी क्रीज पे मौजूद. 16 गेंदों में 22 रन बनाए. काफी अच्छी बल्लेबाजी करते हुए यश फास्टेस्ट 50 टूर्नामेंट की हमने देखी. यश के बल्ले से मात्र 20 गेंदों में 50 रन. काफी अच्छी गेंदबाजी यहाँ पे है अक्षय की. एक लंबा 6 खाने के बाद 3 अच्छी गेंदें, मजबूत किया बल्लेबाजों को सिंगल लेने के लिए, बड़े हिट से रोका. इसी के साथ ओवर की समाप्ति. 6 ओवर के समाप्ति के साथ स्पार्टन टीम का बढ़ता हुआ स्कोर 45 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स. अगली 12 गेंदें. अगला ओवर कपिल का. काफी लंबे कद के गेंदबाज, काफी अच्छा ओवर रहा इसका पहले का. कपिल का सामना करेंगे यश. बल्ले के सामने थी गेंद. लॉन्ग ऑफ की दिशा में हरदयाल सिंह मौजूद. 1 रन के साथ यहाँ पे स्ट्राइक रोटेट करते हुए यश. किरण सिंह जो अभी अभी बल्लेबाज आए हैं, 3 गेंदों में 7 रन बना के अभी भी क्रीज पे मौजूद. काफी धाकड़ बल्लेबाज, लंबे हिट मारने के लिए जाने जाते हैं किरण सिंह. इसी बीच अगली गेंद. बड़ा हिट लगाना चाहते थे, बल्ले का ऊपरी किनारा लेकर जाती हुई लेग स्क्वायर दिशा में गेंद. प्रतीक वहां पे मौजूद. 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 47 रन. और काफी अच्छी आइडिया. सही बोला सौरभ भाई एकदम. आगे बढ़ के मारना चाहते थे. फील्डर मौजूद, सेफ हैंड.
रिव्यू की अपील यहाँ पे यश की, और अंपायर डिसीजन नो बॉल रेफर किया है, रेफर थर्ड अंपायर की तरफ नो बॉल के लिए अपील यहाँ पे बल्लेबाज यश की। हाइड नो बॉल हाइड नो बॉल नहीं है, लिया उन्होंने वैसे बॉल नहीं है पर ले लिया उन्होंने। और थर्ड अंपायर डिसीजन लीगल डिलीवरी, और इसी के साथ बड़ी विकेट का पतन होता हुआ यश के रूप में 47 रनों पे पहुंची है स्पार्टन। अभी भी इसके बाद एक और ओवर शेष। इसका नाम था मैंने इनफैक्ट में उससे ऊपर करके इसका नाम डाला आउट कर दिया जिसको यश की जगह लेंगे निखिल। हो गया ऐड हाँ करना किसी को डाल दे फिर अभी रोशन को डाल दे। काफी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पे कपिल, सामना करेंगे। आगे बढ़ के मारा हुआ शॉट, गैप में जाता हुआ वहां पे निखिल मौजूद, दूसरा रन भागना चाहते थे और बड़े बड़े कदमों के बदौलत 2 रन चुराने में कामयाब। बढ़ता हुआ स्कोर 49 रन, लॉस ऑफ 5 विकेट। आखिरी गेंद इस ओवर की फिर से उसी दिशा में खेल दिया है। दूसरा रन भागना चाहते थे, काफी तेज होना पड़ेगा, और फिर से 2 रन चुराने में कामयाब दोनों बल्लेबाज। और की समाप्ति इसी के साथ 7 ओवर के समाप्ति के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर। शॉर्ट रन यहाँ पे डिसीजन है, सो 1 ही रन काउंट होगा। यहाँ पे स्पार्टन टीम के 50 रन पूरे 7 ओवर की समाप्ति पे, 50 रन पूरे। और आखिरी ओवर इस पहले इनिंग का काफी निर्णायक मुकाबला, ये दोनों टीमों के लिए बहुत ही जरूरी और स्पेशली न्यू स्टार के लिए काफी जरूरी है मुकाबला। अच्छे नेट रन रेट से जीतना होगा अगर टॉप 4 में जगह बनाना चाहते हैं। 3 टीमें ऑफिशियली क्वालिफाई हुई है अभी तक इस टूर्नामेंट में सेमीज के लिए। YSW, टाइगर, स्पार्टन। काफी बड़ा हिट लगाना चाहते थे किरण सिंह, यहाँ पे बल्ले पे सही से कनेक्ट नहीं कर पाए। खड़ी कर दी थी गेंद बीच मैदान में, 52 बीच मैदान में अर्जुन सिंह अपनी फॉलो थ्रू में पकड़ना चाहते थे, पहुंच नहीं पाए। 2 रन चुराने में कामयाब दोनों बल्लेबाज। दोनों भाई भाई आमने सामने, अर्जुन और किरण। काफी स्ट्रांग हिट यहाँ पे, हरदयाल सिंह मौजूद। दोनों सगे भाई आज आमने सामने, अर्जुन सिंह और किरण सिंह। बट इसी बीच 2 गेंदें कंप्लीट इस ओवर की। अगली गेंद
सामना करेंगे निखिल। बढ़ता हुआ स्कोर 53 रन्स। फिर से स्ट्रॉन्ग हिट लॉन्ग ऑन की दिशा में, हरदल सिंह मौजूद। 1 रन। काफी अच्छी गेंदबाजी करते हुए यहाँ पे न्यू स्टार बांध के रखा है अपने स्पार्टन के बल्लेबाजों को। फिर से सही से कनेक्शन नहीं, बड़ा हिट लगाना चाहते थे किरण पाजी, बट जानते हैं क्योंकि घर का मामला है, एक दूसरे को बहुत अच्छे से जानते हैं। स्ट्रॉन्ग जोन वीक जोन दोनों बल्लेबाजों का। आगे बढ़ के मारा हुआ शॉट और मिस फील्ड यहां पे जाता हुआ, काफी क्लोज ये डिसीजन रह सकता है, शायद रेफर करेंगे अंपायर। और तीसरा रन ओवर थ्रो के रूप में चुराते हुए बल्लेबाज, थर्ड अंपायर को रेफर किया है 4 रन के लिए। थर्ड अंपायर डिसीजन, 4 रन। लास्ट गेंद ये पहली इनिंग की, स्कोर बढ़कर हुआ 59 रन। आखिरी गेंद देखना, जबरदस्त रोमांचक, कितना रन इस गेंद में जोड़ पाएंगे निखिल। और ये रन आउट होते हुए किरण पाजी, और वाइड का इशारा। आउट प्लस आएगा ना ऑप्शन, रन आउट कितना हो गया? वाइड, वाइड से ना वाइड 0 0 0 0 0 0 60 हो गया ना अभी, सॉरी 60 60 सॉरी। काफी अच्छा शॉट, डीप मिड विकेट की दिशा में खेल दिया है। 2 रन चुराना चाहेंगे और सफलतापूर्वक 2 रन चुराने में कामयाब, और फिर से रन आउट।
आवश्यकता आली आहे. कोणीही क्रीडांगणाच्या आतमध्ये फटाके फोडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्याला या ठिकाणी फाईन दंड देण्यात येणार आहे. MVP स्पार्टन विरुद्ध न्यू स्टार असा हा सामना रंगतोय. यानंतरचा सुरेख असा चेंडू, तेवढा सुरेख असा फटका सीमारेषेच्या बाहेर लॉंग ऑफ ऑनला मारलेला चौकर. पंचांचा इशारा चौकर. विरुद्ध न्यू स्टार. सुरेख फटका पुन्हा एकदा. हा सुद्धा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. पंचांचा पुन्हा एकदा मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो आहे लॉंग ऑफला. एक धाव. 11 धावा फळ्यावरती लागलेल्या. हलकासा याला दिशा दिली. शॉर्ट सिली मिड ऑनवर हा चेंडू. एकाच धावेवर निखिल यांनी चेंडूला अलगद उचलून धरला आणि फेकी केली नॉन स्ट्राईक एंडवर. धावा झालेला आहे 12. बिनगडी बाद. पहिलं षटक प्रगतीवर असताना गोलंदाजी करतोय अयास भाऊ. अयास भाऊचा पुढचा चेंडू. सामना करतोय या ठिकाणी आत्ता हरदयाल सिंग. दिशा भटकलेला चेंडू. डाव्या अष्टीच्या बराच बाहेरून जाणारा चेंडू. आजच्या या सामन्याचे पंच तरंजी कडू यांनी याला अवांतर वाईट दिलेला आहे. 13 धावा आतापर्यंत फळ्यावरती लागलेल्या. अयाज भाऊचा पुढचा चेंडू. तेवढा सुरेख असा फटकार. चेंडू निश्चितच मोठा एक असेल. पंचांचा इशारा. षटकार. यावेळी मात्र सरळ पायावर आदळलेला हा चेंडू होता. पायावर सोडलेला चेंडू होता. तेवढा सुरेख असा फटकार लॉंग ऑनला मारलेला हा फटकार होता. एक षटक 20 धावा. एक षटक 20 धावा. 42 चेंडू 43 धावा असं समीकरण आलेलं. जिग्नेश 1 चेंडू 1 धावांवर खेळतोय. हरदयाल सिंग 5 चेंडू 18 धावा 2 उत्तुंग षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने. धाकड फलंदाजी.
चित्र पालटण्याची क्षमता असलेली फटकेबाजी या सामन्याचं. धाकड अशी सुरुवात केली आणि तडाखेबंद असा धावांचा पाऊस या ठिकाणी पाडलेला. हरदयाल सिंग यांनी प्रशंसा करावी लागेल या फलंदाजाची. त्रेसष्ट धावांच्या डोंगराच्या प्रत्युत्तरात दाखल पहिल्या षटकावर प्रहार. आपल्या या भात्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या शस्त्रांचा वापर करत धडाकेबाज अशी फलंदाजी केलेली आणि केवळ 5 चेंडूमध्ये 18 धावा कुठून काढल्या. धावांचा पाऊस वर्षाव जिथे 1 आणि 2 धावासाठी अकाल पडत असतो या क्रीडांगणावर, या खेळपट्टीवर. यावेळी मात्र अचूक टप्प्यावर टिच्चून गोलंदाजी करतोय रोशन गजभिये. रोशन विरुद्ध हरदयाल अशी ही जुगलबंदी. यावेळी मात्र उजव्या यष्टीच्या बराच बाहेरून जाणारा चेंडू. काल या गोलंदाजाने अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली होती. 2 षटकामध्ये केवळ 1च धाव दिली होती. निश्चितच पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बराच बाहेरून जाणारा चेंडू वाईड. 2 लगातार अवांतर धावा, 22 धावा फलकावरती लागल्या. काल या गोलंदाजाला सामनावीराचा बहुमान सुद्धा मिळालेला होता. 2 गडी बाद. यावेळी मात्र अगदी बुडा सोडलेला चेंडू सरळपैकी यष्टीवर झाली होती, परंतु सुरक्षित सीमारेषेच्या आतमध्ये पोहोचले होते. 23 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. रोशन गजभिये 2 षटकामध्ये केवळ 1 धाव दिली आणि 2 फलंदाजाला बाद केलं. त्या कारणाने त्यांना सामनावीराचा बहुमान मिळाला होता. आज बघावं लागेल या ठिकाणी आतापर्यंत 2 चेंडू झालेले आहे आणि 3 धावा दिलेल्या आहे. यावेळी मात्र आणि पहिली सापळता रोशन यांना प्राप्त झालेली. सुरेख गोलंदाजी. यावेळी मात्र वाईड दिलेला. उजव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू, याला अवांतर वाईड. 24 धावा फलकावरती लागलेल्या. हरदयाल सिंग आणि अर्जुन सिंग मारण्याचा प्रयत्न. सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल आतापर्यंत या षटकामध्ये. केवळ 4 धावा दिल्या आणि एक महत्वाचा फलंदाज बाद केलं. अतिशय सरळ आणि सोपा झेल देऊन कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. पहिल्या षटकामध्ये धावांचा पाऊस पडलेला होता. 20 धावा ठोकलेल्या होत्या. त्यानंतर मात्र रोशन गजभिये नावाचं वादळ गोलंदाजीच्या स्वरूपामध्ये आलं आणि एका षटकामध्ये केवळ 4 धावा दिल्या आणि एक फलंदाजाला बाद केलं. 2 षटक, 24 धावा, 1 गडी बाद.
36 चेंडू 39 धावा असं समीकरण न्यू स्टार या संघ करता. दोनही संघाच्या माहितीकरिता 36 चेंडू 39 धावा असं समीकरण. दोन षटकांचा खेळ. यावेळी मात्र चेंडू आणि फळीचा संपर्क झाला होता जरूर, परंतु शॉर्ट मिड ऑफर जे क्षेत्ररक्षक आहे त्यांनी कुठलीही चुकी केलेली नाही. धाव निश्चितच मिळालेली नाही. 35 चेंडू 39 धावा असं समीकरण धावफलकावर दिसत आहे. सिंग 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 इज किंग. दोनही सिंगची जोडी फलंदाजी करतात आणि टार्गेट केलेला आहे हरदयाल सिंग यांनी अय्याज भाऊ यांना. त्यांच्याच पुन्हा यावेळी बघितलं एक मोठा फटकार आलेला आहे. अशा क्षणी जोखीम असलेला फटका हाणायचा नाही आणि सुरेख असा फळीमधून हा फटका निघालेला. वाईड मिड ऑनला मारलेला फटका 1 धाव एकत्रित केली. 31 धावा फळ्यावरती लागलेल्या. 1 गडी बाद. आता समीकरण मात्र 33 चेंडू मध्ये 32 धावा असं असतं. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न होता अर्जुन सिंग बावरी यांच्या फळीमधून, परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क झालेला नाही. आता मात्र 32 चेंडू 32 धावा असं समीकरण आलेलं. केवळ तिसरं षटक प्रगतीवर असताना 31 धावा 1 गडी बाद या ठिकाणी फळ्यावर लागलेल्या हरदयाल. बराच बाहेरून जाणारा हा चेंडू उजव्या एसटीच्या. आणि आता मात्र समीकरण हळूहळू या ठिकाणी न्यू स्टार या संघाचं पारड जड होताना दिसतंय. 32 चेंडू 31 धावा. अचूक टप्प्यावर सोडलेला बऱ्याच वेळानंतरचा हा चेंडू. त्याला सन्मान केला त्या चेंडूचा. चेंडूवर धाव मात्र मिळालेली नाही. 31 चेंडू 31 धावा. हरदयाल सिंग नावाचं वादळ अजूनही खेळपट्टीवर. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारलेला फटकार. 2 क्षेत्ररक्षक या चेंडूचा पाठलाग करतायत. या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी 1 धाव एकत्रित केली आणि या ठिकाणी फळ्यावरती आता मात्र 33 धावा झालेल्या. 3 षटकांचा खेळ पूर्ण. 33 धावा 1 गडी बाद. आजच्या या सामन्याचे पंच तरंजी कडू यांनी हा षटक संपल्याचा इशारा आमच्याकडे केलेला आहे. 30 चेंडू 30 धावा असं समीकरण आपल्या डोळ्यासमोर दिसतंय. उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमींचे, खेळाडूंचे, आलेल्या पाहुण्यांचे मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. या षटकानंतर पाण्याचा अवकाश घेतला जाईल. नागपूर, विदर्भाची राजधानी नागपूर या जिल्ह्यातील
काटोल या नगरीमध्ये साईनंद रियालिटी प्रस्तुत भव्य रात्रकालीन सामने या ठिकाणी आयोजित लीग आयोजित काटोल प्रीमियर लीग KPL दमदार अशी सुरुवात, आयोजन आणि नियोजन अतिशय उत्कृष्ट, संपूर्ण चमू फार दक्षतेने काम करताना चौथं षटक. राहुल अर्जुन करता, राहुलने सोडलेला चेंडू अर्जुनला हलकासा याला क्लिक केली, चेंडू गेलेला होता फाईन लेगच्या दिशेने. रोशन यांनी चेंडूला अडवलं. या मधल्या कालावधीमध्ये दोन्ही फलंदाजांनी एक धाव एकत्रित केली. धावसंख्या वाढून झालेली आहे 34 धावा. आणि एक वादळ या ठिकाणी सध्या प्रेक्षकांना दिसतंय, ज्याचं नाव आहे हरदयाल सिंग. काय करेल राहुल विरुद्ध हरदयाल, अशी ही युद्ध जुगलबंदी. हलकीशी दिशा दिली, बघितलं चेंडू निश्चितच सीमारेषेच्या बाहेर जाईल यात शंका नाही. आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर, पंचांचा इशारा, चौकार. पकड मजबूत करताना या ठिकाणी न्यू स्टार हा संघ. 28 चेंडू 25 धावा असं समीकरण. अजूनही हे वादळ आपल्या उंच हवेत असलेला फटकार आणि सुंदर हा झेल टिपलेला आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं. आणि छोटी छोटी पूर्ण पण महत्वपूर्ण खेळी करून बाद परतताना हरदयाल सिंग. हरदयाल सिंग आघाडीला आले होते. 12 चेंडूमध्ये तडाखेबंद अशा 30 धावा केलेल्या होत्या. 2 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने आपली जबाबदारी पार पाडून तंबूत. हलकासा याला डावखोरे फलंदाज दिशा ढकलला. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न होतो. जोर चेंडू होतो यष्टीरक्षकाकडे. या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघाकरता 2 धावा गोड केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. आल्याच अर्पित सिंग यांनी पहिल्या चेंडूवर 2 धावा एकत्रित केल्या. आणि या संघामध्ये सिंग भरपूर आहेत. आतापर्यंत 26 चेंडू 23 धावा असं समीकरण आलेलं. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. या चेंडूवर धाव मात्र मिळालेला नाही.
25 चेंडू 23 धावा. हलकासा याचा सन्मान केला. या चेंडूवर धाव निश्चितच मिळणार नाही. 4 षटकांचा खेळ पूर्ण, 40 धावा, 2 गडी बाद. 24-23. सुरेखाचा फटका हाणलेला होता लॉंग ऑनला. एकाच धावेवर समाधान मानतील दोन्ही फलंदाज. आणि आता समीकरण हळूहळू का होईना विपरीत परिस्थितीमध्ये जाताना MVP स्पार्टन या संघाच्या विपरीत दिशेने हा निकाल जाताना दिसतोय आणि न्यू स्टार या संघाच्या बाजूने हा सामना वळताना दिसतोय. 23 चेंडू 22 धावा. आणि हरदयाल सिंग याचं कारण आघाडीचा फलंदाज तडाखेबंद फलंदाजी केली. धावांचा पाऊस, वेगवेगळ्या फटकारांचा वर्षाव, त्याचंच औचित्य म्हणून या ठिकाणी न्यू स्टार हा संघ मजबूत स्थितीमध्ये सध्या तरी. बॅटची कडाकेत हा जाणीवपूर्वक गलीमध्ये मारलेला फटकार. एकाच धावेवर समाधान असतील दोन्ही फलंदाज. 22 चेंडू 21 धावा असं समीकरण. 22 चेंडू 21 धावा. अखेरपर्यंत उशिरा खेळलेला फटकार. हा चेंडू जातोय लॉंग ऑफ च्या दिशेने. 2 धावा एकत्रित केल्या. भरपूर वेळ होता फलंदाजाकडे, त्या गोष्टीचं भान ठेवत यांनी 2 धावा एकत्रित केल्या. सुरेख फटका मोठा एक असेल या शंकाने स्क्वेअर लेगच्या वरून. मात्र यावेळी अर्जुन सिंग पुन्हा त्या ठिकाणी तशाच प्रकारचा सेम टू सेम झेरॉक्स कॉपी. दुसरा षटकार. 2 दनादन 2 मोठे फटकार. अर्जुन सिंग बावरी यावेळेस. सिंग अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू. 5 षटकांचा खेळ पूर्ण, 56 धावा, 2 गडी बाद. आणि आता या ठिकाणी न्यू स्टार या संघाला सुर्ग वसलेला दिसतोय. मुंडस ग्रुप 11 खेळाडूंची यादी आमच्याकडे द्याल. लागली सामना सुरू होतोय. मुंडस ग्रुप 11 खेळाडूंची यादी. लगेच हा सामना संपल्यानंतर ताबडतोब 5 षटक 56 धावा. 18 चेंडू 7 धावा. 18 चेंडू 7 धावा असं समीकरण न्यू स्टार या संघ करता. अर्पित सिंग
राहुलचा सामना करतोय अर्पित सिंग. या ठिकाणी अलगद अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू राहुल यांचा अर्पित सिंग करता. मुंडूज ग्रुप यांनी आपली 11 खेळाडूंची यादी आमच्याकडे पोहोचून द्यावी. मुंडूज ग्रुप. बॅट आणि फळीचा संपर्क झालेला नाही. अर्पित सिंग वारंवार मोठे फटकार मारण्याचा प्रयत्न करतोय आणि हे समीकरण जे आहे ते खालावत चाललेलं. 16 चेंडू 7 धावांवर असं. पुन्हा एकदा फडी आणि चेंडूचा फारसा संपर्क झाला नाही तरी सुद्धा या ठिकाणी एक धाव प्राप्त झालेली. पंचांचा इशारा पाहिजे असल्याचा. सत्तावन्न धावा पड्यावरती लागलेल्या आहे. 2 गडी बाद, 6वं षटक, 15 चेंडू 6 धावा असं समीकरण आलेलं. अर्जुन सिंग, राहुल विरुद्ध अर्जुन सिंग. बघितलं फडी आणि चेंडूचा संपर्क फारसा होत नव्हता याआधी, मात्र आता अर्जुन सिंग आला आणि त्यांनी एक धाव घेतली. याच धावेबरोबर समीकरण असं झालेलं आहे 14 चेंडू 5 धावा. 14 चेंडू 5 धावा. आता मात्र राहुल विरुद्ध अर्पित असं युद्ध या ठिकाणी पाहायला मिळेल. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, वाईड दिलेला आहे या ठिकाणी आणि वाईडचा रिव्ह्यू सुद्धा या ठिकाणी बॉलर कडून मागण्यात आला आहे बहुतेक. चौदा चेंडू 4 धावा. आता मात्र फाईन लेगच्या दिशेने जाणारा हा चेंडू, एक धाव एकत्रित केलेली. 13 चेंडू 3 धावा. दोन्ही संघ या सामन्यानंतर लाईनअप करतील. दोन्ही संघ या सामन्यानंतर लाईनअप करतील. सहाव्या षटकाचा अखेरचा चेंडू घेऊन येतोय राहुल. राहुलचा सामना करतोय अर्जुन सिंग, धाकड फलंदाज. सन्मान केला या चेंडूचा. कव्हरच्या दिशेने मारलेला हा ग्राउंड शॉट, ज्याला रेंगाळत जाणारा चेंडू म्हणतो. एक धाव प्राप्त केलेली. धावसंख्या वाढून झालेली आहे 61 धावा. 2 गडी बाद. 12 चेंडू 2 धावा.
आज का चौथा लीग स्टेज का आखिरी मैच होगा न्यू स्टार और मोंडस ग्रुप के बीच। कुछ ही क्षणों में टॉस आपको देखने को मिलेगा यूट्यूब चैनल tenniscricket.in और जो दर्शक मैदान पे है आपको स्टेज के सामने। आज का आखिरी मैच, लीग स्टेज का आखिरी मैच होगा मोंडस ग्रुप और न्यू स्टार के बीच। बारा चेंडू 2 धावा। अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी। सुंदर गोलंदाजी रोशन यांची। यावेळी मात्र आणि हा फटकार आणून विजयी झालेला